आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। बऱ्यापैकी बॅग भरून झाली आहे। हे एवढे कपडे झाले की झाले, गाडी पण केली, बरं झालं। चला गणी, हे गणी, गणी, हे बघ तुझे कपडे आणि शाळेचं दप्तर पण नीट भरून घे। पण वा तू बॅगेत कपडे का भरायला लागलाय? अरे आता मी दुसरीकडे नोकरी बघितली आहे ना, तेव्हा आपण तिकडे राहायला जायचं। नाही बा, मी इथल्या शाळेत राहणार, मी नाही जाणार कुठं। हे बघ तुझा बा जिथं राहील तिथं तुला यावंच लागेल, जास्त नखरे करू नका। चल हे बघ तयारी बी आली, आता तयारीचे मी भर की कपडे। त्या मालकीन बाई आहेत आपल्या, त्यांचं त्यांनी बघावं, पण आपण इथनं जाणारे हे मात्र नक्की। बा बघ काय चाललंय तुझं? बारा थोडं समजून घे ना। समजून घ्यायचं, तुमच्या एवढा निर्लज्जपणा नाहीये माझ्यात। या लोकांनी तोंड काळं करून अपमान करून इथनं घालवण्यापेक्षा सन्मानानं गेलेलं बरं। माफ करा मालकीनबाई, तुम्ही मालकीनबाई आहात, मी तुमच्याशी अशा शब्दात बोलायला नको होतं, पण काय करू, तुम्ही कधी काळी माझी मुलगी होतात हे मी विसरू शकत नाही। बारा तू असं का बोलतोयस? मी अजून सुद्धा तुझी मुलगीच आहे। होतात, तुम्ही माझी मुलगी होतात, आता फक्त तुम्ही माझी मालकीणबाई आहात। तेव्हा तुम्ही तुमचं बघा, तुम्ही जे काही हे पाप करताय ना त्याच्यात मला भागीदार बनवू नका बस। तुझं प्रेम आहे या घरावर, किर्लोस्कर कुटुंबावर, राहू शकणार आहेस त्यांच्याशिवाय? दुसरा काही इलाज आहे का मालकीनबाई? तुम्ही आमच्या करता दुसरा काही पर्याय शिल्लक ठेवलाय का? नाही ना। तुम्ही पण भुललात इथल्या मानाला, सन्मानाला, श्रीमंतीला। नाही बा, हे बघ तसं अजिबात नाही। अजिबात नाही म्हणजे तसंच आहे हे समजा। मला केवढा अभिमान वाटायचा तुझा, अख्खं जग एकीकडं माझी पारू एकीकडं, असं छाती ठोकपणे तू याला सांगत होतो, पण काय आलं समद समद मातीत मिसळलं। या बापाची विश्वासघात केलास, मी नाही माफ करणार तुला। याच्या पुढं तुझा माझा संबंध संपला, आम्ही उद्या हे घर सोडून जातो हे मात्र नक्की। बा आदित्य सर, आत येऊ का? रेडी ये ना आते इकडे। तुला कधीपासून परमिशनची गरज लागली? हा काय रे, काय झालं? इकडे इकडे बस, इकडे बस। काय झालं? तुझा बाप परत तुला काहीतरी बोलला वाटतं, तुझी तायडी तुला काहीतरी बोलली असणार आहे। गणी मी तुला सांगतो, तुझ्या तायडीला आहे ना काही कामच नाहीये, सतत तुला नाही तर मला रागवत असते। तू तिचं फार मनावर नको घेऊ। ते बटन काय तुटलंय का? आदित्य सर, तुम्हाला माझी तायडे आवडते का? गणी हो, आवडते तुझी तायडे, मलाच काय सगळ्यांना आवडते तुझी तायडे। आदित्य सर, मी मनापासून विचारतोय। ओके बाबा, विचार। तुम्ही माझ्या तायडी बरोबर लग्न करणार आहे का? गणी काय काय झालं?
असं अचानक? आदित्य सर, बाळानं तुमची नोकरी सोडली. हं? होय. आणि आता आम्ही दुसरीकडे राहायला निघालोय. आदित्य सर, पण बा आमच्या संग तायडीला घेऊन जायला तयार नाही. आदित्य सर, तुम्ही देव्यांबरोबर बोलून माझ्या तायडी सोबत लग्न करा आणि तिची काळजी घ्या. गणी, इकडे 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 बस बस, शांत हो. मोठा झालास रे. आणि हे बघ, माझा मारुती मामा कुठेही जाणार नाहीये. तू पण कुठेही जाणार नाहीस, कळलं? आणि राहिला प्रश्न तुझ्या तायडेच्या काळजीचा, तर आपण दोघं मिळून घेऊ ना तिची काळजी. गणे, मी तुझ्या बहिणीची माझ्या जीवापेक्षा जास्त काळजी घेईन. तिला कधीच त्रास नाही होऊ देणार. कसे पाहिजे ते देईन आयुष्यात. मी कधी तिच्या डोळ्यातनं ना एक टिपूसी येऊ देणार नाही. खरंच आदित्य सर? खरंच. मग मला प्रॉमिस करा. प्रॉमिस. आदित्य सर, समजा माझ्यामुळे झाले. तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करू नका घेऊ. मी ओके आहे का? मला तुझीच काळजी वाटते. आई जे बोलली ते सतत तुझ्या डोक्यात चालू राहणार आहे. आणि प्लीज नको जास्त विचार करू. काढून टाकते डोक्यातून, कळलं का? पारू, तू जर माझ्या सोबत असशील ना, मला कसलीच काळजी नाहीये. आपण आता या परिस्थितीत आईला आपल्याबद्दल नाही सांगता येणार. पण जास्त दिवस नाही. म्हणजे मी योग्य वेळ बघून बोलून आईशी. थोडा वेळ जाऊ दे फक्त. तू फक्त सोबत राहा, माघार घेऊ नकोस. मला प्रॉमिस कर. मला प्रॉमिस कर, तू काय माझ्या सोबतच राहशील. माझी साथ कधीच सोडणार नाही.